ही वाली बॅटरी आहे. त्यांना आधी वाटलं एखादा यातल्या 2 बॅटरी आहेत म्हणजे 1 kW आहे आपला. हे बघा इकडे झालं पण वाटणाची तयारी. इकडे चिकन आहे. ह्याच्यात काय आहे? ह्याच्यात मटण आहे. सगळी सोय जेवणाची. आणि त्या तिकडे पाऊस मस्त जेवायला येईल मजा. गुड मॉर्निंग जी, गुड मॉर्निंग. सुंदर अशी सकाळ. पावसाने 2-3 दिवस एवढी काय घेतलं ना हिशोबाच्या पर्यंत. अरे बा कबूतरांचा थवा आला रे. खतरनाक म्हणजे खतरनाक पावसाची काय चालू आहे एवढी ना जबर. आत्ताच जरासा थांबलाय पाऊस. कंटिन्यू पाऊस पडतोय. तर आज कसा थांबलेला बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल कशी आज गटारी म्हणजे आज सगळा चिकन मटन तो सगळा बेत. कारण खरी उद्या आहे गटारी अमावस्या. उद्या आहे गुरुवार. या तर उद्या आहे गुरुवार. त्याच्यामुळे आज सगळा आजचा प्रोग्राम आहे बुधवारचा. वड्यांची तयारी चालू आहे. नंतर मटन होईल, चिकन शिजल, ते सगळे आयटम होतील. तर आजच्या दिवसाची सुरुवात झालंय. तर मेन काय आता आजचे ते आहे जेवणाचं काम आहे. पण मेन दुसरी 2 काम आहेत. काय म्हणजे काल साईडला फोन केला होता म्हणजे परवाच्या दिवशी केला होता. नंतर ये 2 दिवसाने. तर ते मीटरचं ब्रॅकेट आहे आपलं एक. तर ते आहे ना ते लावायचं. त्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी बोलतो ज्यांना माहिती असेल ते माहिती आहे. कारण त्यांच्याकडे ते आलेलं आहे. तिथं घेऊन जायचं आहे, तिथं लावायचं आहे. असा सगळा तो प्रोग्राम आहे. नंतर दुसरा आहे ना ते आपल्या काय होतात UPS कम्प्युटरचा त्याच्यात बॅटरी चेंज करायचे. म्हणजे दुष्काळात 13 महिना पाहिजेत ना काहीतरी. 2 दिवस झाले बोलू PC बोलू लाईट गेल्यावर डायरेक्ट शटडाऊन का होतोय म्हणजे रिस्टार्ट होतोय. कारण UPS असल्यामुळे कसं UPSचा बॅकअप भेटतो त्याच्यामुळे तो शटडाऊन होत नाही म्हणजे रिस्टार्ट होत नाही PC. तर बघतो त्या बॅटरी सगळं वीक करंट झालं जवळपास 2-3 वर्ष झाली त्याला लावून. त्याच्यामुळे ठीक आहे संपलं जातं. त्याला आता मी काल भेटलो होतो ना तर ते बोलतात बॅटरी बोलते आज येतील. ते इथं जरी एक समथिंग मला प्राइस सांगितली तर अलिबाग मी जाणार आहे ऑब्व्हियसली. तसं अलिबागला बघतो जर आपल्या हिशोबात कमीच भेटली तर दाखवून द्यायची तिकडं. सेम कंपनीची प्राइस मध्ये फरक पडतो प्रत्येक डीलरकडे नाही बोलले तरी. असं चलो ठीक आहे. असं सगळं आहे. ते एक काम आहे. ते एक काम सायलेकला फोन करतो 11च्या नंतर येतो. जाणं तेव्हाच होईल. गिरीश दादाकडे बॅटरी ओपन केल्या त्या बॅटरी करून घेतो. जर तिकडे जमलं तिकडे हातवात ते चेंज करून घेतो. आणि आज जर परत आपला सगळा जेवणाचा प्रोग्राम काय काय केलंय काय नाही केलं सगळ्या गोष्टी मला दाखवेल. तर असं सगळं सध्याचं आजच्या दिवसाचं पूर्ण शेड्यूल आहे. ओके. तर सुरुवात झालेल्या दिवसाची उठलो आज काय जास्त म्हणजे आज आहे ना उठा झाला उशीर म्हणजे उठलो बरोबर पण वर्कआउटला थोडं टायमिंग मी जरा मग आला कंटाळा. मग वर्कआउट काय झालंच नाही. आता उद्या सगळं आज संध्याकाळी उद्या काय बोलतोय आज संध्याकाळी सगळं आटपला संध्याकाळी वर्कआउट करू म्हणजे दिवसाचा कोट्या बरोबर लेवल होऊन जाईल. ओके चलो. ही गाडी पण जी धुवून आणलेली आहे ती इथेच ठेवलेली आहे. कारण तिला गाडी चालवत काढलेली असते कारण तिथे चेन सॉकेट वगैरे टाकायचं तुम्हाला माहिती आहे. जे आधीपासून व्हिडिओ बघतात त्यांना काही बऱ्याचशा गोष्टी एक्स्ट्रा चेंज करायच्यात. पण त्या हातात आपण एक मार्गी करून घेतो. मला थोडं करायला नाही आवडत. घेतलं का एक मार्गी करायचं कम्प्लीट स्टार्ट करून फिनिश. ओके. तर असं सगळं सोडून आजच्या दिवसाचं बाकी जसं होईल तसं कंटिन्यू करू. पावसाने म्हणजे गायच घेतलंय पूर्ण. जवळपास वाजले किती माहिती 10 झाले. मी बोलतो जरा पाऊस कमी असून जाऊ तर रेनकोट घालून जरी गेलो ना तरी पण नुसता अक्षरशः कंटाळा येईल. जामच पाऊस आहे जामच पाऊस. तिकडे जेवणाची सुरुवात पण झाली. तर काय करू देच बघतो नाही तर बोलतो जाऊ दे संध्याकाळी जाऊ जाणार. तर कंटिन्यू आहे ना जो फोर्थ आहे त्या फोर्थच पडते पाऊस. बघा इकडे झालं पण वाटणाची तयारी. इकडे चिकन आहे. ह्याच्यात काय आहे? ह्याच्यात मटण आहे. सगळी सोय जेवणाची. आणि त्या तिकडे पाऊस मस्त जेवायला येईल मजा. थंड वातावरण एकदम. आणि कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू पाऊस पडतो. सगळं आजच बरं संपलं. आलं काय एकदा देतो नसलं काय नसतं. आता परत उद्यापासून एक महिना भाजी बघूया कोण खाईल तेव्हा. दिव्या पण निघाली पूजा करायला. उद्या दिव्यांची पूजा. दाटात बंद बरोबर आहे. हे 2च वडे आहेत काय मला वडे. इकडं चिकन मटन. हे कुठं आहे भेजाना दिला तुझा बनवलेला तो ठेवलास. हो तो पण दे थोडासा बघू दे टेस्टला. हे पण जामच आहे. हाय ते मेजवानी. हा इकडे भेजा फ्राय केलाय. एवढं सगळं मेनू आहे. कोशिंबीर नको. कोशिंबीर तुम्हीच का. हा दर बाज.
काहीच नव्हतं. मस्त आहे. खाऊन कसा रिव्ह्यू करायला लागतो ना कसं आलं ते आता हे खाऊ मेजा फ्राय मटण शिजलंय ना? हो शिजलं मटण आज. ना बरं एक नंबर झाला मटण छान झालं. शिजलं. मी पण आनंद घेतो तुम्ही पण आनंद घेतला असेल आपल्याकडे लोक आता इथून आनंद घ्या व्हिडिओ बघून. अरे बघा हे घेतलं त्याच्याकडून ह्यात काही ना फक्त सिंपल खाली 4 नट बोलायचे त्या बॅटऱ्या काढून फक्त प्लग इन प्लग आउट करायचे बाकी त्याच्यात दुसरं काही विशेष नाही. त्याच्यामुळे त्याचं नेमकं मला वाटतं मुलाचा मुलीचा कोणतरी बड्डे आहे तो बिझी आहे म्हणून ठीक आहे ते चल ते बॅटरीवाला तो असतो संध्याकाळी ते म्हणून बॅटरी घेऊ ह्या बॅटऱ्या काढून त्याला देऊ आणि त्याच्याकडून लावून रिटर्न घेऊ नको कारण ते प्रॉब्लेम नको म्हणजे चारांच्या कोंबडीत मारण्याचा मसाला होता पीसीचं थोडं आला ना तर गडबडल काम आणि एकदा पावसाळ्यात कशी लाईट कधी पण जाते इन्व्हर्टर असलं तरी कसं होतं पीसी चालू नाही राहत पीसी बंद होतो त्याच्यामुळे विषय आहे तुम्हाला बॅटरीचा प्रॉब्लेम आता बॅटरी चेंज केली ना काय समजेल काय विषय होत होतो बाकी तेच आहे. आता सासवण्यात गेलो होतो तिकडून आलो आणि आता परत तिकडे जायला निघालो आता टेम्पो घेऊनच निघाला गौरव होता कारण पाऊस आला तर गड पण नको कारण पाऊस आहे बघा भरलेला आहेच पावसाची गॅरंटी नाहीच काय. हे घेऊन आलो आणि हे हो कुठं आहे का स्क्रू हे हा दे मशीन देऊ नाही झालं नाही ही वाली बॅटरी आहे त्यांना आधी वाटलं एखादा ह्यातल्या 2 बॅटरी आहेत म्हणजे 1 KVचा आहे आपला चेंज करून घेऊ हाताबरोबर. हॅलो तर एक जी बॅटरी ना आपली ती बऱ्यापैकी ओके म्हणते ती पण तेच बोलतात किंवा ते कसं आहे एक बॅटरी नवीन टाकली एक जुनी असं ना ती एक बॅटरी त्याला खाईल बोलतो जुनी वाली म्हणजे जाऊ दे ऍटलाम दोन्ही पण आपण चेंजेस करणार असते ते काम होऊन जाईल लपडं नको. आधी असं बघताना असं वाटतं आतमध्ये नुसतं स्ट्रक्चर असेल नाही हे ह्याचं काम आहे सगळं आतमध्ये बॅकअपचा बॅटरीचा. चलो हे खोलून घेऊया तर दुसरी बॅटरी इथे घेऊन येतात. चलो आता हो काय ते आता रिटर्न चाललो कारण काय आलं तो तेच गेलता बघायला पण तुझं एक बॅटरी ते बाबाने दिली आता उद्या संध्याकाळी ठीक आहे शेवटी मुहूर्त उद्या होता एक होती एक नेऊन काय करणार नेऊन मी राहू दे तुझ्याकडंच उद्या येतून खायला त्याला पेमेंट वगैरे केलं ते पण ठेवलं खोल लावून ठेव संध्याकाळी त्याच टायमाला येऊ कधी रिटर्न घ्यायला आता काय ऑप्शन नाही. चलो रिटर्न खरी परत आता काय हो बेकार इकडच्या लोकांना कसलं येताना सवय झाली पण तरी पण नाही रे बेकार वाटत आहे. बाकी आजचा व्हिडिओ काय ना जास्त मोठं झालाय नाही कारण ऑब्व्हियसली आज काय पाऊस होता नंतर तेच मेन गटारे होते आणि हे सगळं होतं तेच काम होतं जितका झाला असेल तितका. चलो बाकी इथपर्यंत व्हिडिओ बघितला व्हिडिओला काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आज जास्त खराब होतो आता थोडंसं बाहेर पडायला होईल काम पण ते पण उद्या ठीक आहे असं. तर व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्या व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉगमध्ये आजसाठी बाय बाय.